हा जीवाहून यारा हे तूच माझा यारा, तुझ्यावरचे वार साधे झेलीन मी. हिम्मत कुणाची वार करण्याची, धडकदार एंट्री आमच्या दोस्ताची. कसं वाटलं? का वाटतं मित्रांनो? तुम्हाला असं वाटतं ना सकाळी सकाळी गाणे म्हणून जाईल? गाणे वगैरे काही नाही देवा. बस सांगत आहो तुम्हाला का मित्र असाव वनव्या साधका, काहीतरी म्हणते ना तर सेम तसं. आता तुम्हाला विचार येते असेल का हे काय नवीनच आणलं? तर नवीनच म्हणजे गोष्ट काय होती, 15 दिवसाच्या अगोदर चालू आपल्या गाड्या खडखड खडखड, एफिशियन्सी कमी झाली, आवाज वाढला, इंजिन खराब होत आहे. आणि आपल्या डिझेल पेट्रोलले ते काय म्हणते माश्या लागून राहिल्या होत्या. तर एका मित्रानं दुसऱ्या मित्रासाठी जी एंट्री घेतली का नाही धडाकेदार एंट्री, तर ते सगळं विसरून गेलं. तर आता विचार करा, आपण कोणत्याही गोष्टी किती लवकर विसरून जातो. आपल्याला फक्त टॉपिक पाहिजे एखादी गोष्ट, एक टॉपिक भेटला, विषय खतम. पहिले टॉपिक भेटला आपल्याला ईस्टिन फाईल, काहीतरी कोणत्या तरी देशात काहीतरी कांड केले म्हणते. त्याच्या अगोदरचा टॉपिक आता थोडंसं लक्षात नाही, कारण की मी तुमच्यासारखा विसरणार असं. मग थोड्या वेळानंतर त्या टॉपिकमध्ये कोणाचे तरी नावं आले, तर तो टॉपिक आपल्याला थोडासा थांबवत होता. मग तो थांबत नाही, तर मग आपला तो धडाकेदार एंट्री घेतली आपल्या खरात साहेबांना, गपकन एंट्री घेतली. तर खरात साहेबांना आपला विषय गाजवला चांगला, कितीतरी फाईल, कितीतरी टेबल आणि लागन तेवढ्या गोष्टी. मग त्या कशा तरी कमी झाल्या. मग आता ते आपल्याला कमी करायचं होतं, तर मनामध्ये असे 2-4 टॉपिक आले. मग आपल्याला टॉपिक चांगला पाहिजे होता सारा. आपल्याला हे गाव लेवलचा किंवा तालुका लेवलचा, जिल्हा लेवलचा टॉपिकच नाही पाहिजे. आपल्याला टॉपिक पाहिजे बिलकुल टॉपवाला, राज्याच्या लेवलचा नाही तर मग डायरेक्ट टॉप नॅशनल लेवलचा. तर मग आपल्या साहेबांनी एंट्री घेतली भडकन. ऊसाचा रस पेट्रोलमध्ये पेट्रोलमध्ये टाकते का डिझेलमध्ये टाकते तर तुम्हालाच माहित आहे. टाकत होते का नाही टाकत होते, पण चालू होतं साहेबाचं. आता साहेबाचे दिवस आले होते कुठंतरी गडबडत. साहेबाच्या दोस्तांना आहे ना तसा. साहेबांनी आपल्या दोस्त काय असे काय मामुली बनवले. साहेबाला सांगितलं असं दोस्तानं, साहेब काळजी नको करा, तुमचा तर नंबर नाही लागू देणार मी. मग मग घेतली ना एंट्री दुसऱ्या साहेबानं, प्रधान साहेबांनी एंट्री घेऊन टाकली. आता प्रधान साहेबाचा विषय चालू आहे. आता तो विषय मिडलवर आला म्हणा का एंडिंगवर आला असं म्हणू शकतो आपण. कारण की त्याच्यामध्ये आता साहेबांना जे काही केलं नाही केलं देव जाणे, तो विषयच नाही राहिला. आता तो विषय दुसरीकडे चालला. तर आता कुठं ना कुठं टॉपिक चेंज करायचा टाईम आला असं वाटते. तर आपल्या देशात किंवा आपल्या जीवनात हेच चालत आहे का? काहीतरी एंटरटेनमेंट चाललं आहे फक्त असं वाटत आहे. त्याच्यावर काही नाही. तुम्हाला काय वाटते, हे एंटरटेनमेंट होऊन जाईल का काही याच्यामध्ये बदल होणार आहे? नाही इफ्टीन फाईलमध्ये फरक पडला, नाही खरात साहेबात फरक पडला, नाही उसाच्या रसात फरक पडला. आता शिक्षणाची जे काही चालू आहे धावपळ, नाही याच्यातही फरक पडत असं वाटत आहे. एखादी फक्त टॉपिक भेटतपर्यंत आहे. एक टॉपिक भेटला म्हणजे झाला. एक टॉपिक जर भेटला तर आपला विषयच खतम. तर मग काय म्हणता तुम्हाला? तुम्हाला काय वाटते, या गोष्टीचं काही सोल्युशन आहे, निघणार आहे, याच्यावर काही अंमलबजावणी होणार आहे का? फक्त एक टॉपिक आपल्याला एंटरटेनमेंट करायसाठी चालू आहे. कारण की आपली जिंदगी एंटरटेनमेंट, दिवसभर रील स्क्रोल करत करत जातो. तुम्ही तेच करता, माझ्या तर काही विषयच नाही, मी तुमच्यापेक्षा रिकामा. तर चालू राहते आपलं स्क्रोल करत. टॉपिक भेटला का विषय वाढव त्याचा. तर आता काय होणार आहे तर तुम्ही सांगा. चला भेटूया, आजच्या पुरतं एवढंच. काय रोज 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 लय जणांच्या शिवा खाता तुमच्यासाठी मी. धन्यवाद.